Good afternoon, one and all. On behalf of Computer Science and Engineering Department, I welcome Professor Mr. Kishore Shirge sir, who is patent analyst and commercialization expert and vice president of Microwave Consultancy and Services. And I would like to request Professor Kumar sir to felicitate our chief guests. Good afternoon, one and all. The agenda of organizing today's workshop, let me shortly explain to you. So, the very first agenda is to create awareness among the students, innovators, and early stage entrepreneurs about the importance of intellectual property rights in protecting and commercializing their innovations, and provide a comprehensive overview of different forms of intellectual property. So the main focus is to highlight the role of IP, evaluations, investor confidence, technology transfer, license. So good afternoon all. Good afternoon, sir. सगळे जेवलात ना? ओके. सो आता सगळे सीएससी हो, ठीक आहे. सो आपण थोडंसं टेक्नॉलॉजी, आता ऑब्व्हियसली तुम्ही सगळे टेक्नो सारे आहात असं आपण समजूया, आणि टेक्नॉलॉजीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे आणि तुम्हाला त्याचा फ्युचरमध्ये कसा उपयोग होणार आहे आपण समजून घेऊया. ओके. सो सगळ्यात पहिला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असा शब्द, 3 शब्द वापरतोय. त्याच्यातला प्रॉपर्टी हा शब्द कशाशी रिलेट करतो ना? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण फिजिकली आपण बघू शकतोय, म्हणून आपण त्याला ऍज अ प्रॉपर्टी म्हणू शकतो. समजा एखाद्याची प्रॉपर्टी कोणीतरी याचीच परस्पर उचलून नेली, घेतली, काढून काय जप्त केली असं, तर आपण लगेच त्याला ऍक्शन घेऊ शकतोय त्याच्यावरती. पण प्रूव्ह करणार की तुमचीच आयडिया होती, तुमचीच कन्सेप्ट होती, तुमचा थॉट होता, तो रॅन्स होता, कसं प्रूव्ह करणार आणि त्याला कसं रोखू शकणार? त्यातला कुठला तरी एखादा कॉमन शब्द ऐकलाय तुम्ही कधी? कुठला तरी लेवलचा बिझनेस करणारी इंडस्ट्रीच्या एका राईट्स वरती चालते. कुठली माहितीये? बॉलिवूड, एंटायर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री. म्हणजे तिथं सगळ्या कॉपीराईटचा युज होतोय. कसं होतात? आपण ऐकतो ना, याचं सॉन्ग चोरले, याचं म्युझिक चोरलं, याचं काहीतरी स्टोरी चोरली, या पिक्चरचं सिमिलर नवीन केलं, डुप्लिकेट झालं, ऐकतो ना आपण. तर ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत, तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या सेकंड मूवी मिळणार. तर मूवीमध्ये काय पाहिजे? सॉंग्स पाहिजे. सॉंग्स लिहिणारा जो लेखक असतो, कवी असतो, तो त्याचे जे काही लिरिक्स लिहितो किंवा त्याचे जे काही शब्द असतील तर ते आपण गाण्याच्या स्वरूपात असेल तर त्याला सुद्धा तो प्रोटेक्ट करायला कॉपीराईट करतो. ते लिहिलं सर्कल असेल, त्याच्यामध्ये काहीतरी अल्फाबेट लिहिलं, काय असेल सी लिहिलेलं असतं ना, त्याचं मिनिंग कधी समजून घेते. लिहिलेलं असते कॉपीराईट आणि पुढे काहीतरी लिहिलं असं लिहिलं. त्याची प्रोसिजर आहे, त्याचे फॉर्म्स आहेत, त्याच्यात तुम्हाला तुमचे कोड, तुमचे डिटेल्स सगळे सबमिट करावे लागतात. आणि एकदा ते बघून क्रिएटिव्ह काय, नवीन काय हे फाइंड आउट केल्यानंतर मग गव्हर्नमेंट पेटंट ऑफिस जे आहे, कॉपीराईट लक्षर असेल किंवा एखादं कुठलंही आर्टिस्टिक बेस्ड वर्क असेल, तर ते सगळं जे आहे ते कॉपीराईट मध्ये प्रोटेक्ट होतं. आता हे सगळं प्रोटेक्ट होतं म्हणतोय आपण, पण एखादा बनवले आणि तेच ऍज इट इज आपण बनवलं तर ते होणार का? नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे की ते इनोव्हेटिव्ह, नोवेल आणि अनपब्लिश ट्रेडमार्क. ओके. ट्रेडमार्क बऱ्यापैकी काही जणांनी ऐकले, सांगितलं. कुठे ऐकले, कशात युज होतं? ओके. ज्या वेळेला आर लिहितो आपण, आरचं मिनिंग काय की ते एक्सेप्ट झालंय आणि ते रजिस्टर झालंय. म्हणजे तो ब्रँड, त्याचा जो लोगो, त्याचं नाव लिगली रजिस्टर झालं, त्याचं दुसरं कोणी कॉपी करू शकत नाही, डुप्लिकेशन करू शकत नाही. समजा कोणी केलं तर त्याला आपण लिगली फाईन करू शकतो किंवा कोर्टात त्याला आपण शिक्षा पण देऊ शकतो. ओके. तो अगदी आपले कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंतच बघितलं तर सगळीकडे आंबे आहेत, पण फक्त स्पेसिफिक
देवगडच्याच आंब्याला वेगळं विशेष महत्व का दिलं? काय विशेष असेल? तर तिथल्या त्या भौगोलिक परिस्थितीमुळं त्या आंब्याची चव, त्याचा स्मेल, त्याचा एक वेगळा फ्लेवर आहे. अगदी ऐतिहासिक काळात म्हटलं तर अगदी 1883 पासून ज्या वेळेला औद्योगिक क्रांती सुरू झाली तेव्हापासून लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि त्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे. सो 1883 पासून याच्या रिलेटेड कायदे तयार झाले. मग ते जागतिक लेवलला प्रत्येक जवळपास 204 देशांमध्ये हे प्रत्येक देशाचा कायदा रजिस्टर केलेला आहे IPR. फोनमध्ये काय काय फीचर्स आहेत? त्या पहिल्या टेलिफोनमध्ये काही व्हिडिओ दिसत होता का, फोटो काढता येत होता का, वेगवेगळे मूवीज बघता येत होते, सॉंग्स ऐकता येत होते? नाही. पण इतके सगळे फीचर्स त्याच्यात ऍड केले. मग एवढं इनोव्हेशन जर एका फोनमध्ये प्रत्येकानं जर ऍड केलेलं असेल तर तो प्रत्येक विचार करेल की मला याचं प्रोटेक्शन करायला पाहिजे. तर ज्यांनी ह्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या ह्या सुद्धा पेटंटेड असतात. त्याचे डिझाईन, त्याचे युनिक फीचर्स, ते आपण म्हणतो ना ते झिगझॅगवाला, फ्लेक्झीवाला, स्मूथ आणि बरंच काही काही सांगतात. तर ह्या सगळ्या फीचर्ससाठी त्या कंपन्या मार्केटमध्ये त्यांचं स्वतःचं इनोव्हेशन प्रोटेक्ट करण्यासाठी काय करतात? त्याचे पेटंट्स रजिस्टर करतात.